हॅलो. गुड मॉर्निंग टू ऑल. आज आपण पॉलिटीची PYQs बघणार आहोत. पहिला चॅप्टर ऐतिहासिक पार्श्वभूमीचे जे PYQs आहेत ते आपण स्टार्ट करतो. आपण म्हणजे सुरुवातीला आलेले जे प्रश्न होते ते आधी घेऊ आणि हळूहळू करत लेटेस्ट कडे जाऊयात. कारण सुरुवातीला जो आलेला क्वेश्चन आहेत ते थोडे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि थोडे इझी कॅटेगरीच्या अंतर्गत येतात. आणि जसं आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये थोडे कॉम्प्लिकेटेड केलेले आहेत क्वेश्चन्स. तर इझी पण हार्ड कडे जाऊयात, हार्ड पण इझी कडे येण्यापेक्षा. म्हणजे आपल्याला आणि काय करायचं आहे की प्रत्येक क्वेश्चन्सला आपण नोट करून घ्यायचं आहे. कारण हीच क्वेश्चन पुढे जाऊन तुमचा म्हणजे ही जी क्वेश्चन्स आले हीच पुढची आपली पायरी, पुढच्या क्वेश्चनची पायरी बनते. ते आपण ट्रेंड बघूया कसा कसा त्या क्वेश्चनचा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोग. शब्दांवर थोडा भर द्या. काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद ठीक आहे ही कोणत्या सुधारणा कायद्यांवर प्रश्न आहे. ठीक आहे. कोणत्या कायद्यावर करण्यात आलेली आहे. तर चार ऑप्शन दिले आहेत: 1892, 1919, 1909 आणि 1935. डिटेल मध्ये पण दिले भारत प्रशासन मोर्लेन. ठीक आहे. तर काय झालं, 1857च्या उठावानंतर आपल्याला हळूहळू त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. आपला ब्रिटिश क्राऊन आता आपलं राज्य चालवायला लागले आणि हळूहळू लोकांना यात सामील करून घेण्याचं काम सुरू झालं. ठीक आहे. मग 1858चा कायदा आला, त्यात काही लोकांना सहभाग केले जवळपास. नंतर 1892चा कायदा आला. त्या 1892च्या कायद्याने काय झालं की जी मंडळे वगैरे होती म्हणजे लोअर लेवलला काय करण्यात आलं, लोकांची नेमणूक किंवा निवडणूक घेण्यात आली. पण 1909च्या कायद्यानं काय केलं माहिती का, डायरेक्टली निवडणूक हा प्रकार समोर आलेला आहे. आणि ते कुठून कळतं माहितीये का की आपण 1909ला जे आहे ना ते मुस्लिम लीगनी जी केलेली मागणी होती की स्वतंत्र मतदारसंघाची सेपरेट इलेक्टोरेट, जे की मुस्लिमांसाठी सेपरेट इलेक्टोरेट होतं असं त्याची मागणी केलेली दिसते. आणि तिथूनच निवडणूक आयोगाची सुरुवात झालेली आहे. तर ह्याचं उत्तर आपल्याला 26 नंबरचा, म्हणजे 26 नंबरचा ठीक क्वेश्चन नंबर महत्वाचा नाही. तर आपण सगळेच क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर काय लक्षात घ्यायचे, तर याचं उत्तर 3 नंबर असं आपल्याला देता येत. मग आता प्रत्येक कायद्यानं काय काय आले हे आपण प्रत्येक क्वेश्चन घेणार. एका क्वेश्चन जास्त वेळ झालेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती. ठीक आहे. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती. तर प्रौढ मताधिकार होता का. तर प्रौढ मताधिकार हा जवळपास आपल्या 1947 नंतर म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अंमलात आल्यानंतरच गोष्ट लागू झाली. तोपर्यंत प्रौढ झालाय म्हणजे ऍडल्ट झालाय आणि त्याला मतदानाचा अधिकार द्या असा प्रकार नाही. त्यासाठी अटी होत्या, शर्ती होत्या, त्या आपल्याला बघायच्या. दुसरं काय आहे की साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार. साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार होतं का आपल्याला, कोणत्या ह्याने भेटलेलं आहे. साम्राज्याअंतर्गत आणि सापेक्ष स्वायत्ता आणि प्रांतिक स्वायत्ता यापैकी काय होतं. तर बघा, कधी कधी क्वेश्चन मध्येच एखाद्याचं आन्सर दिलेलं असतं. म्हणजे हे स्वायत्तेवर दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर मेजॉरिटी चान्सेस आहेत की या दोन पैकी चान्सेस आहे. तर 1935चा ऍक्ट आपल्याला माहिती आहे की 1919च्या ऍक्टने काय केलं होतं की डॉमिनन्स स्टेटस देण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्टेटमध्ये काय केलं होतं की द्विशासन असं होतं. म्हणजे द्विदल पद्धती होती की एक रिझर्व्ह होती आणि एक लोकांना सब्जेक्ट दिलेले होते काही. म्हणजे
निवडून आलेल्या लोकांसाठी, काही सब्जेक्टची लिस्ट होती आणि काही रिझर्व्ह होती त्यांच्यासाठी. आणि 1935 काय केलं की हे जे 2 डिव्हिजन होते 1979च्या कायद्याचे राज्यांसाठी, ते पूर्णतः नष्ट करून राज्यांना किंवा म्हणजे त्यावेळेस प्रांत म्हणायचे, प्रांतांना पूर्णतः ऑटोनॉमी दिली होती. आणि हाच मुद्दा इथे प्रश्न विचारलेला आहे की 1935च्या कायद्याने काय दिलं जातं, प्रांतिक स्वायत्ता हे त्याचं उत्तर आहे. आणि साम्राज्याअंतर्गत शासनाधिकार हा मुद्दा नाही, थोडं अधिकारचं सापेक्ष आणि ते असं काही अर्थ नसतं, सापेक्ष कम्पेरेटिव्ह स्वायत्ता असं काही प्रकार. ठीक आहे, नेक्स्ट याला छोटं करतो. ठीक आहे. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले आणि आपण चॅप्टर 1 बघताना आपण क्लिअर बघितलं होतं की कोणत्या कायद्याने काय आपल्याला भेटलं होतं. तर 1833चा एक ऍक्ट आहे आणि 1853चा एक ऍक्ट आहे. आता त्या ऍक्ट मध्ये काय काय म्हणलेलं आहे ते आपण एकदा बघूयात. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, असं ठीक आहे, असं जास्त ओके अँगल बघते. ठीक आहे, तर कोणत्या कायद्याने काय काय म्हणलेलं आहे ते आपण इथे बघूया. 1833 मध्ये काय झालं होतं, सर्वात पहिले ती कायद्यात तरतूद केली होती, बरोबर. पण ती लागू झाली का? तर ती लागू झाली नाही. ती लागू झाली नाही, पण लागू कोणत्या 1853 नुसार लागू झालेली आहे. पण यांनी प्रश्न काय विचारला, सर्वप्रथम कोणत्या कायद्यात? 1853 जरी परीक्षा स्पर्धा परीक्षेचं चालू झालं होतं घेणं, पण 1833च्या कायद्याने ते तत्व केलं होतं. त्याचं उत्तर 2 असायला पाहिजे, 24चं 2 असायला पाहिजे, पण आयोगाने उत्तर 53 दिलेलं आहे. तर ठीक आहे, ही जी तरतूद होती ती सर्वप्रथम कायद्यात होती, पण लागू 1853 पासून झालेली. तर याचं उत्तर हे दिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, आता दोन्ही म्हणजे हे आयोगाचं तसंच असतं की काहीतरी 33 ह्या 2 पैकी कोणतं, तर 53 हे दिलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारताच्या संविधानाची तत्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 मे 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती? हे ऑफ द थोडा इतिहासाचा संबंध याच्यामध्ये, हा पॉलिटिकल असण्यापेक्षा हा कसा आहे जास्त तर इतिहासाशी जास्त संबंध. ठीक आहे, पण संविधानाशी आलेले आहे. संविधानाचे तत्वे किंवा सिद्धांत निर्धारित करण्यासाठी आता हा जो इतिहासामध्ये किंवा याच्यामध्ये नेहरू रिपोर्ट तुम्ही ऐकला असेल, नेहरू रिपोर्ट. ठीक आहे, नेहरू रिपोर्ट जो आहे इंग्लिश मध्ये पण लिहितो, नेहरू रिपोर्ट 1929 ला आला होता, बरोबर. हे आपण ऍक्ट, पण हे 1931चा नेहरू रिपोर्ट कसा आला, तर हे यात दिलेलं आहे. ठीक आहे, की तिची बैठक वगैरे बसली होती, मग त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ह्या नेहरू रिपोर्टवरच हा प्रश्न आहे. तर पंडित नेहरू ते जवाहरलाल नेहरू तेव्हा नव्हते, राजेंद्र प्रसाद आणि सिन्हाचं काही, नेहरू आणि बोस असं ही काही मंडळी होती त्यामध्ये. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न पुढचा घेऊ आपण. 1 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक चीनला मान्यता देणारा भारत हा प्रथम देश होता. ठीक आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण चीननीच शेजार धर्म पाळला आणि चीननीच ती गोष्ट भारताने ती चीनला मान्यता दिली. दुसरं स्टेटमेंट, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला चीनच्या कायम सदस्यासाठी भारतानं आक्षेप घेतला होता. तर असं काही आक्षेप वगैरे नव्हता. आता हा यातला प्रश्न नाही ऍक्च्युली, हा थोडा करंट आणि थोडा तो मुद्दा आहे त्यावेळेसचा, की म्हणजे ते असं म्हणलं जातं की
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेबद्दल किंवा युएनएससीचा मेंबर होण्याबद्दल काही काय म्हणतात काही गैरसमज आहेत भारतीय लोकांमध्ये वगैरे, ते न्यूजमध्ये होतं त्यावेळेस 2012चा प्रश्न ऍक्च्युली हा. पण ठीक आहे, तर असं काही नव्हतं, आपण काही आक्षेप वगैरे घेतलेला नव्हता. तर 1 नंबरचं स्टेटमेंट बरोबर. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात प्रश्नामधून हे सांगायचं की आपण चीनला सपोर्टच करत होतो आधीपासून, जे की असं करायला नाही पाहिजे वगैरे असे काही वादविवाद आहेत त्याच्यामध्ये असं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? मोर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909. बरोबर, 1909च्या कायद्याला मोर्लेमेंटो कायदा असं म्हणतात. 1918 मध्ये काय झालं की पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली. तर सुरुवात 1914ला झालेली आहे आणि 1918 आहे की 19 आहे यामध्ये आपल्याला थोडं कन्फ्युजन आहे. ठीक आहे, आपण पुढचं बघू. मग बंगालची फाळणी 1915 झाली का? इतिहासामध्ये क्लिअरली मेन्शन आहे, बंगालची फाळणी 1905 पासून कोणी केली? ठीक आहे, कोणाच्या कार्यकाळात झाली मला कमेंटमध्ये सांगा. 1900 असं कमेंटमध्ये टाका, 1905 बंगालची फाळणी, आणि तो जो गव्हर्नर होता त्यावेळेसचा गव्हर्नर जनरल तो होता, त्याचं नाव मला सांगा. आणि 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. कायदा आणि त्याला काय दुसरं नाव होतं हे आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, यात काही विशेष नाही. त्याचं उत्तर काय असणार आहे? पॅराग्राफ. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी डॅश डॅश येथे झाली. स्थान विचारलेलं आहे की पहिली जी विधान परिषदेची सभा होती त्यावेळेस विधानसभा आणि विधान परिषद असा डिफरन्स होता. विधान परिषदच होती, विधानसभा पण होती. ही विधान परिषदची पहिली सभा कुठं भरली? भारत सरकार 1935च्या कायद्याने तयार केलेल्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ती परिषद भरली. तर कुठं झाली? तर ही परिषद झालेली आहे. आता आपल्याला वाटू शकतं मुंबई, नागपूर, हे औरंगाबादचा काही संबंध नाही. ठीक आहे, पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. ठीक आहे, पुणे येथे ती सभा झालेली आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, हा मुख्यच. आता ठीक आहे, तुम्ही प्रश्न कळाला का? हा मेन्सचा क्वेश्चन आणि हे जे आहेत ना हे प्रीचे क्वेश्चन्स. ठीक आहे, कळाला का मुख्य फरक कसा आहे? प्री मध्ये काय लेवलचे क्वेश्चन येतात आणि मेन्स मध्ये काय लेवलचे क्वेश्चन येतात. त्यामुळं डिटेलमध्येच अभ्यास करावा लागतो क्वालिटीचा. असं सुपरफिशियल अभ्यास जमत नाही, कारण तुम्ही प्री पास असाल मेन्समध्ये पुन्हा अडकणार आणि मग ते पुन्हा ते कळण्यासाठी, ते अक्कल येण्यासाठी पुन्हा पुढचं वर्ष घालण्यात अर्थ नाही. तर डिटेलमध्ये क्वालिटी शिकायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. आता हा पण मेन्सचा क्वेश्चन. ठीक आहे, STI मेन्सचा क्वेश्चन. आता बघा, मेन्सच्या क्वेश्चनची ग्रॅव्हिटी किंवा डेप्थ काय असते? तर विधानं दिलेली आहेत 2. आता ती डिटेलमध्ये आपण वाचूया. राज्यघटनेतील केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद 256 आणि आणीबाणीविषयक तरतुदी 352, 53, 56 असं या 1935च्या कायद्याने सुचवले होते आणि त्याच्याशी जुळणारे आहेत. म्हणजे 1935च्या कायद्यात ह्या तरतुदी होते असं त्यांना म्हणायचंय किंवा त्याशी जुळणारे होते. तर जसे 1935च्या कायद्याने जवळपास तुम्हाला शिकवताना पण सांगितलेलं आहे की भरपूर सारा जो कंटेंट आहे तो 1935च्या कायद्याला ऍज इट इजच आपण फॉलो केलेलं आहे. तर हे पर्याय क्रमांक 1 बरोबर. दुसरं बघू आपण. राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचवले होते त्याच्याशी जुळणार आहे. तर प्रौढ मताधिकाराचा संबंध नव्हता 1935च्या कायद्यामध्ये. आताच आपण बघा, तुम्ही लिंकेज बघा, आधी आलेला क्वेश्चन कसा होता? 1935च्या कायद्यामध्ये प्रौढ मताधिकार होतं का असं एक संबंध होता. पण आता काय सांगितलंय आणि नंतर मुख्यला ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे बरं, म्हणून मी आधीचे क्वेश्चन टू नंतरचे क्वेश्चन असं आपण प्रवास करतो PYQचा आणि असंच जायचं, म्हणजे ते थोडं क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला मदत होते. ठीक आहे, तर प्रिव्हियसली जो क्वेश्चन होता ना हे तुम्हाला सांगतो. आताच आपण बघितला कुठे 1935च्या कायद्याचा. हा, कायद्यात कशाची तरतूद होती असा प्रश्न होता. बरोबर आहे, म्हणजे
आता हा कधी आलेला प्रश्न आहे माहिती आहे का? एकच मिनिट. 2012चा क्वेश्चन 25. आणि आता जो बघत आहे ना आपण, तो 2016च्या मुख्यचा पेपर. कोणता? हा प्रश्न. ठीक आहे. आता ज्यांनी पीआय केले होते त्याला हा फुलटो असेल की नाही यार, 1935च्या कायद्यामध्ये प्रौढ मताधिकारचा संबंध नव्हता. तर हे क्वेश्चन, कारण 1947 ही नवीन तरतूदच आपण केलेली आहे. तर स्टेटमेंट 1 बरोबर, चूक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकाराने डॅश डॅश करून घेतली. क्वेश्चन काय बघा नीट आता. हा कशाचा आहे? तर हा मुख्यचाच प्रश्न आहे. ठीक आहे. मेन्स दिसायला सोपा दिसतो पण थोडा कॉम्प्लिकेटेड. केंद्राकडून राज्यांना निर्देश द्यायचा असं. ठीक आहे. तर ही आपल्या घटनाक्रमाने कुठून घेतलेली? तर ऑब्विसली आत्ताच आपण बघितलं 1935चा कायदा आहे. 1935च्या कायद्यानेच आपल्या 1947च्या इंडिपेंडन्स ऍक्ट आणि नंतर आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ही गोष्ट नमूद आहे. ठीक आहे. याचं उत्तर काय असायला पाहिजे? 18चा पर्याय मग बघितलं 1935 वर कशा पद्धतीने क्वेश्चन आहेत. त्यामुळे बघतो नोटबुक घेऊन बसा आणि तेच क्वेश्चन आपल्याला दिसत आहेत, तर तेच आपण बघूया. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. आता हे पण कशाचा प्रश्न आहे? हा आहे पूर्वचा क्वेश्चन. ठीक आहे. आता पूर्वच्या क्वेश्चन ना थोडे वेग पण असतात, कारण त्यावेळेसच्या न्यूज मध्ये आलेले ते गोष्टी आहेत की म्हणजे थोडक्यात असं अपेक्षित आहे आयोगाला की पूर्वला तुम्हाला एक चर्चेत असलेल्या जनरल नॉलेजच्या गोष्टी तुम्हाला माहित असाव्या. तर ठीक आहे. महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश यांची सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष वाढवले. आता ह्याचा काही संबंध नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हा आपण थोडं राऊट त्यावेळेस. ठीक आहे. हा क्वेश्चन घ्यायला काय हा महत्वाचा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 बद्दल तरतुदी ओळखा. 1935च्या कायद्याबद्दल बघा किती क्वेश्चन आले 1935चा कायदा. तर महत्वाचाच होतो. तर बघा, या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठी चे नव्हे, म्हणजे मुस्लिम नव्हे तर शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले होते. सेपरेट इलेक्टोरेट यांना वाढवण्यात आलं होतं. 1909च्या कायद्याने फक्त मुस्लिमांसाठी होतं, नंतर ते हळूहळू सगळ्यांसाठी वाढवण्यात आलं. ठीक आहे. हे एक स्टेटमेंट बरोबर आहे. शेष अधिकार हे केंद्र सरकारकडे सोपवले होते. तर असं नव्हतं. शेष अधिकार जे आहेत ना, म्हणजे आपल्या सूची आहेत 3 सूची: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. ही समवर्ती सूची जी आहे तीच शेषाधिकार, म्हणजे शेषाधिकार टाईप हे कोणाकडे होतं? केंद्र शासनाकडे नव्हतं, तर हे कोणाकडे होतं? त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरलकडे होती. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेल्या ना कोणी सल्लागार अथवा ना कोणी मंत्री परिषद नियुक्ती केली होती. तर हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे, कारण त्यावेळेस आताच जे जबाबदार शासन पद्धती आहे ती त्यावेळेस अशी नव्हती. म्हणजे आता जसं पेपर लीकचा आता सध्याचे प्रकरण चालू आहे, त्यामध्ये मुद्दाच तो आहे विद्यार्थ्यांचा की किंवा युथ जे आपली मागणी मांडत आहे की अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, की चुकीचं झालं तर तुम्ही पुढे या आणि माफी मागा वगैरे असं, किंवा माफी मागा किंवा हा मिस्टेक झालेली आम्ही हे सुधारणा करते असं डिटेल एक्सप्लेनेशन वगैरे त्या असंच म्हणणं आहे. आणि मग त्याच 1935च्या कायद्याने हे असलं काही नव्हतं. म्हणजे तुम्ही काही करा, तुमच्याकडून चुका झाल्या तर रिस्पॉन्सिबिलिटीच्या नावावर काही नव्हतं. विधिमंडळाला जबाबदार नव्हते म्हणजे जे येणारे जीव. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3. आता हा मेन्सचा क्वेश्चन आहे बघा. हा मेन्सचा क्वेश्चन. ही ग्रॅव्हिटी अशी वाढत जाते मेन्सच्या क्वेश्चनला आहे ना. टॉपिक तोच आहे, कायद्यांचाच अभ्यास आहे, फक्त डिटेलमध्ये तुम्हाला ते विचारलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 1935च्या कायद्याने विधान आहेत 3 ते वाचायचे आपल्याला. ठीक आहे. 1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार हे बघा, हाच क्वेश्चन जो आता आपण डिस्कस केला का तो हा पूर्वचा क्वेश्चन आहे राज्यसेवेचा. ठीक आहे. हा पूर्वचा क्वेश्चन आहे राज्यसेवेचा. आणि तोच प्रश्न कशा पद्धतीने विचारला बघा.
1935च्या कायद्याने उर्वरित अधिकार जे म्हणजे थोडक्यात शेष अधिकारच, इंग्लिशमध्ये वाचलं तर सिंग्युलर येते, मराठीत घेतलं गव्हर्नर जनरलकडे होते. करेक्ट. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहे. करेक्ट, कारण तिथं राज्य स्ट्रॉंग आहे US पेक्षा. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या फेडरल गव्हर्नमेंटपेक्षा स्टेट गव्हर्नमेंट स्ट्रॉंग आहे. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांमध्ये देण्यात आले आहे नाही. तर कॅनडामध्ये आपल्या इंडियासारखंच आहे की तिथं राज्यां एवढी स्ट्रॉंग नाही केलेली, तर युनियन त्यांचं जे ते स्ट्रॉंग केलं सेंटर. ठीक आहे, तर 1 2 म्हणजे थोडक्यात इतर देशांशी कम्पेअर केलेले आहे भारताला की कसं कसं काय तर आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे अधिकार. ठीक आहे. 14 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली, तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी करण्यात आली. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, सर्वोच्च न्यायालय कोलकाता येथे कोण देते? ठीक आहे, हे आपण एकदम स्टार्टिंगचाच म्हणतोय. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्टनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोलकाता येथे केली होती आणि त्याचे पहिले CJI चीफ जस्टिस कोण होते तर एलिझा MP यांची नियुक्ती केली होती. आणि भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी त्यापासून झालेली. ऑब्विसली बंगालला हे सेंटर बनवलं आणि तिथून ते अख्ख्या भारताचं प्रशासन करण्यात आलं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणती विधान चुकीची आहेत? 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवालावर आधारित आहे. करेक्ट आहे, 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड असं नाव आहे. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये भारतीय विधिमंडळ म्हणजे इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. बरोबर आहे, 2 गृह झाले याच्यामध्ये, लोकसभा राज्यसभा टाईप 1935च्या ऍक्ट नुसार झाले का? 1919च्या ऍक्ट नुसार झाले. एकदा क्रॉस चेक करू. ठीक आहे, हे पुढचे ऑप्शन होते. दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. दुहेरी शासन पद्धती कुठे लागू करण्यात आली? स्टेटमध्ये 1919च्या कायद्याने. बरोबर, 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आली. ठीक आहे, आणि भारताच्या जवळपास 75% भागा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 चे पुनर्निर्मित रूप आहे असं म्हटले जाऊ शकते. बरोबर, 1935च्या कायद्याने मोस्ट ऑफ द भाग आपल्या संविधानामध्ये आणलेला आहे, राज्यघटनेमध्ये. हे एक स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे हे येईल का तर नाही, हे एक करेक्ट आहे. मग आता हे आपल्या 2 मध्ये कन्फ्युजन आहे. ठीक आहे, तर हे जे भारतीय विधिमंडळ आहे तर हे 1919च्या कायद्यानेच द्विगृह झालं होतं. 1935च्या कायद्याची वाट पाहिली नाही, हे आधीच झालं होतं 1919ला. तर असं 13चं उत्तर पर्याय क्रमांक हे चुके, हे चुके, हे चुके आणि हे उत्तर चुकीचं विधान करेक्ट करायचं. ठीक आहे, ऑप्शन मध्ये चुकीचं विधान करेक्ट करायचं लिहिताना. असं पेपरमध्ये भरपूर वेळेस होतं चुकीचं, आणि आपण वाचण्यामध्ये ना ते करेक्ट आणि बरोबर ह्याच्या नादामध्ये आहे ते करेक्ट आहे हे उत्तर आलं पाहिजे असं होतं. चुकीचं विधान करेक्ट करायचं. ठीक आहे, नेक्स्ट 12 नंबर स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट दिलेले आहे, त्याची विधाने आणि त्याचं कारण आणि त्याच्यानुसार खाली पर्यायामध्ये त्याचे उत्तर दिलेले. ठीक आहे, भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले आहे. बघा, म्हणजे अधिकारांवरच 3 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत, आणि हा जो क्वेश्चन आहे ना तो 2000 मेन्सचा क्वेश्चन. ठीक आहे, प्री मेन्स असे ते क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे, भारत सरकार कायदा 1935 अनुसार शेषाधिकार केंद्राकडे दिलेले आहेत का तर नाही, गव्हर्नर जनरलकडे दिलेले आहेत. आणि त्याचं कारण खाली दिलेलं आहे. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्य, प्रांतिक आणि समृद्ध अशा 3 सूचीमध्ये विषयाची विभागणी केलेली होती. तर कारण बरोबर आहे, पण ते कुणाकडे दिलेले चुकीचं आहे. तर एक चुकीचं आहे आणि 8 बरोबर आहे असं पर्याय क्रमांक 4. ठीक, नेक्स्ट 1935च्या कायद्यातील पूर्वी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाही? ठीक आहे, प्रांतिक स्वायत्ता, केंद्रात द्विदल राज्य पद्धती, भारतीय संघराज्य आणि भारत मंडळ रद्द, त्यातल्या कोणत्या तरतुदी लागू झालेल्या नाही? ठीक आहे, प्रांतिक स्वायत्ता लागू झाली, निवडणुका झाल्या होत्या वगैरे, आणि सगळं तो कार्यक्रम झाला होता. आणि
भारत मंडळ तर रद्द केलं होतं कायद्यानेच, ते रद्द केलं होतं. तर आल्या नाहीत असा प्रश्न. ह्या गोष्टी आल्या होत्या ऑलरेडीच, आणि भारतीय संघराज्य झालं नाही, आणि द्विदल राज्य पद्धती केंद्रात जी आहे ती लागू होऊ शकली नाही. तर पर्याय क्रमांक 2 प्रांतिक स्वायत्ता ह्या कायद्याने आली होती. ठीक आहे, नाही असा प्रश्न. बरोबर, म्हणजे ड तर येणार नाहीये, मग फक्त अ ब क आणि त्याच्यामध्ये खेळायचं होतं. आणि भारत मंडळ रद्द करण्यात आलं नाही. हे कधी कशाने करण्यात आलं? त्याला 1919 कायद्याने. ठीक आहे, ही 35च्याच कायद्याने करण्यात आलं नाही, हे एक लक्षात घ्या. ठीक आहे, आता प्रश्न थोडे कसं असतात माहिती क्वालिटीमध्ये, माहीत सगळं असतं, फक्त असे स्टेटमेंट देतात चुकीचे देतात, आणि कारण किंवा बघा ना तुम्ही प्रश्न कसं, कोणत्या तरतुदी अंमलात आल्या असं द्यायला पाहिजे तसं असतं, ते देण्यात आलं नाही असं तिथे कन्फ्युज करण्यासाठी. की आपलं कंटेंट घ्यायचं आहे आणि टाइप्स ऑफ क्वेश्चन कसे विचारतात ते एक बघायचं. खालीपैकी कोणती जोडी बरोबर आहे? 1919चा कायदा, निर्वाचन तत्व, ऑब्विसली तेच स्वतंत्र निवडणूक आयोग. बघा त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, जो स्टार्टिंगला एक प्रश्न बघितला होता, दुसरा प्रश्न होता काहीतरी, स्वतंत्र निर्वाचन आयोग कोणत्या कायद्याने आणलं होतं? तेच निर्वाचन तत्व. 1919चा कायदा प्रांतिक स्वायत्ता आली का? नाही. 1935च्या कायद्याने प्रांतिक म्हणजे राज्यांना पूर्णतः स्वायत्त केली. 1919 काय 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 केलं होतं? द्विदल शासन पद्धती होती प्रांतामध्ये. आणि 1935च्या कायद्याने काय केलं होतं की प्रांतासाठी द्विदल. तर हे दोन इंटरचेंज केले आहेत 1919 आणि 1935 मध्ये चेंज. आणि 1947चा कायदा जबाबदार शासन पद्धती. तर हे पण हे तर आहेच, हे बरोबर आहे. मग निर्वाचन तत्व 1909चा आहे का? ठीक आहे, ऑप्शन सगळे बघत चला म्हणजे आपल्याला कळेल. निर्वाचन तत्व किंवा याच्यात आहे का? तर नाही, 1909चा कुठं कशात आहे निर्वाचन तत्व, कशात आहे? आता याचे भरपूर सारे उत्तर असू शकतात. 1892 पासून ते 1935 पर्यंत वेगवेगळे. एक्झॅक्टली विच इज द मोस्ट करेक्ट आन्सर ते आपल्याला राईट करायचं, हे त्यांच्या सूचनामध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत डॅश डॅश भाग, डॅश डॅश विभाग आणि डॅश डॅश परिशिष्ट होती. ठीक आहे, मग काय काय होतं तर पर्याय क्रमांक 2 होते, 14 भाग होते, 321 कलम होती आणि 10 परिशिष्ट होती. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. हे पाठच करा, भरपूर वेळेस प्रश्न आलेले त्यावेळेस. ठीक आहे, 14, 321 आणि 10 परिशिष्ट लक्षात ठेवा. 10 परिशिष्ट म्हणजे ठीक आहे. 321 कलम. नेक्स्ट क्वेश्चन, 1935च्या भारत सरकारच्या कायद्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या कायद्याने प्रांतिक स्वायत्ता प्राप्त झाली. यस, करेक्ट आहे. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. ठीक आहे, फेडरल कोर्ट बनवायचं असं या कायद्यामध्ये नमूद होतं, पण स्थापना झाली यावर प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, आपण ह्याचा विचार करू. आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली, तर हे पण आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे. तर आता पर्यायाकडे पण बघितलं तर 8चं वरील पैकी सर्व असं पण उत्तर आहे, आणि हे पण. ठीक आहे, तर फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती का? तर हो, फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती. ठीक आहे, 2 आपल्याला बरोबर नाही, 2 किंवा. आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली होती का? तर नाही. आरबीआयचा एक ऍक्टच आहे 1934. आरबीआय ऍक्ट 1934 चा एक सेपरेट ऍक्ट आहे, त्या कायद्यानुसार त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. भारत सरकार कायदा 1935 खाली कोणते विधान चुकीचे आहे? 1935 याच्यात दुहेरी शासन व्यवस्था, केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. हे बरोबर आहे, केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था आणि प्रांतांना स्वायत्ता असं दिलं. कायद्यानुसार भारतामध्ये केंद्रात प्रथम द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. तर हे नाहीये, हे 1919च्या कायद्यानेच
द्विगृही करण्यात आलं होतं. या कायद्याने प्रांतामधील दुहेरी शासन पद्धती रद्द केली. यस करेक्ट. प्रांत फुल ऑटोनॉमी देण्यात आली. दुहेरी शासन पद्धती. या कायद्याने 3 स्वतंत्र सूचनांमध्ये माध्यमातून केंद्र राज्य अधिकारांचे विभाजन करण्यात आले. केंद्र सूचित केले. करेक्ट. पर्याय क्रमांक काय येतं 2 त्याचं उत्तर. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश डॅश हा महत्वाचा टप्पा आहे. आता ह्याचे खूप वेग आन्सर येऊ शकतं, पण ह्याचं डायरेक्ट स्टेटमेंट जे आहे ना ते एम लक्ष्मीकांतमध्ये ॲज इट इज स्टेटमेंट. तुमचं पुस्तक क्लिअर वाचलं ना 1866च्या कायद्यामध्ये गेला ना, हा महत्वपूर्ण टप्पा हा 1861चा टप्पा म्हणला जातो. दी इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861. कसं आहे प्रत्येकाचं कायदा महत्वपूर्ण टप्पा असं वाटतो आपल्याला प्रथम असं बघतो. पण 1866चं महत्व असं आहे की तिथून भरपूर सारे चेंजेस झाले. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली त्याची पायाभरणी खालीलपैकी कशातून दिसून येते. सूची जो प्रकार आहे म्हणजे थोडक्यात अधिकाराची विभागणी म्हणजे सूची. ठीक आहे. परिशिष्ट किती. ठीक आहे. तर ह्याची पायाभरणी खालीलपैकी कशातून दिसून येते. तर क्लिअर ह्याचं आन्सर आहे 5/3 1935चा ऍक्ट सूची. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. गोलमेज परिषदेअंतर्गत ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेत प्रसिद्ध केली. म्हणजे गोलमेज परिषदेवर आहे की कोणत्या गोलमेज परिषदेच्या नंतर श्वेतपत्रिका डिक्लेअर केली असं त्यांचं म्हणणं आहे. ऑब्विसली 3 गोलमेज परिषदा झाल्या सगळ्यांना माहिती. राऊंड टेबल कॉन्फरन्स इतिहासामध्ये आणि पहिल्यानंतरच श्वेतपत्रिका जाहीर करत नाही म्हणजे रिझल्ट जाहीर करत शेवटची झाल्यानंतरच करतील. तर ह्याचं उत्तर 4चं पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर. तर पहिल्या गोलमेज परिषद गांधी नव्हते, दुसऱ्यात होते, तिसऱ्यात नव्हते. ठीक आहे. दुसरीच महत्वाची गोलमेज परिषद त्यामध्ये सर्वजण होते. आंबेडकर 3मध्ये होते. ठीक आहे. श्वेतपत्रिका जाहीर झाली आणि मग त्याच्यानंतर एरोडा जेलमध्ये गांधीजी उपोषणाला बसले आणि मग पुणे करार झाला. तिथून तो वाद मिटला. ठीक आहे. पुढचा इंडियन काउन्सिल डॅश डॅश हा महत्वपूर्ण टप्पा. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऍक्ट भारतीय राज्यघटनेतील एक महत्वपूर्ण टप्पा आहे. कोणता आहे तर 1861. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड नावाने ओळखण्यात जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डायजेस्टमध्ये करण्यात आला. हा खूप नवीनच प्रश्न होता त्यावेळेसचा. हा पूर्वचाच प्रश्न आहे पण ह्याची डेट आहे ना क्लिअर मेन्शन आहे एम लक्ष्मीकांतमध्ये. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्याचं उत्तर काय जुलै 1918 मध्ये. ठीक आहे. भरपूर जण आता ठीक आहे हा पण त्यावेळेस नवीनच होता. भरपूर जण चुकलेला आहे प्रश्न. पण इथून पुढे लक्षात ठेवा जुलै 1918 मध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. कारण इथून पुढच्या प्रश्नाची न्यू रचली जाते म्हणजे इथून हा त्याचा बेस्ट ठरतो. ठीक आहे. आणि हा त्यावेळेचा खूपच नवीन प्रश्न होता पण ज्यांचा डिटेलमध्ये अभ्यास आहे त्यांना ते जमतं. ठीक आहे. रुसो हा जो आहे ना हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच ते उत्तर सुटतं हे ज्यांना माहिती आहे. पर्याय क्रमांक 1 होता. थॉमस हॉब्स हा ब्रिटिश तत्वज्ञ आहे. फेडरिक हायक हा अँग्लो आणि रॉबर्ट नॉर्विक हा अमेरिकन तत्व. 1चं पर्याय क्रमांक 2 असं उत्तर. हे लक्षात ठेवा नाव पुढं परीक्षेला एखाद्या वेळेस PYQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर आपण पहिल्या चॅप्टरची PYQ डिस्कशन केलेलं त्यानुसार आणि सोबतच त्याची पहिल्या चॅप्टरची रिव्हिजन पण आपली झालेली आहे. आणि मोस्ट ऑफ द कोणत्या कायद्यांवर भर दिलेला आहे पॉलिटीमध्ये तर 1935चा कायदा, 1919 आणि 1909च्या कायद्यावर जास्त भर दिलेला आहे. आणि थोडंफार 1861चा कायदा व 2-3 वेळेस प्रश्नाला एक महत्वपूर्ण टप्पा आहे असं. ठीक आहे. इथे आपण थांबूया आणि पुढच्या चॅप्टरची पण लाईव्ह सिरीज घेऊयात 2-3 घंट्याची. अजून काही प्रश्न आहेत
बाकी भरपूर प्रश्न आहेत, भरपूर चॅप्टर. PYQ थ्रू थोडं व्यवस्थित रिवाईज होतं आणि जे प्रश्न येत आहेत ना त्याच्यावर थोडं आपल्याला जास्त रिपिटेटिव्ह काम करता येतं. ते जरी बोरिंग जरी असलं तर आपल्याला आन्सर जरी माहीत असला ना, जितक्या वेळेस तो क्वेश्चन रिपीट होईल तितक्या वेळेस गोष्ट आपल्याला स्ट्राईक करते आणि लक्षात राहते. ठीक आहे, थँक्यू. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि म्हणजे तुम्हाला आलेल्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत किंवा मी जे घेणार लेक्चर्स घेणार आहे त्याची तुम्हाला नोटिफिकेशन भेटते. आणि जर वाटलं असेल तर टेलिग्राम चॅनल पण हे करून ठेवा. यामध्ये माझ्या नोट्स आणि मी ते शेअर करतो आणि अपडेट्स वगैरे भेटत जातील. ठीक आहे, थँक्यू.